मायोपिया म्हणजे काय? आजकाल याच्याबद्दल इतकं का बोललं जातंय? मग हा नंबर हळूहळू कमी होतो का? किंवा चांगला सकस आहार म्हणजे गाजर पालेभाज्या खाऊन हा नंबर कमी होणार का? अशा तुमच्या अनेक प्रश्नांची आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अभिलाषा पारखे. मी लहान मुलांची नेत्रतज्ञ आहे, म्हणजेच पीडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट अँड स्ट्रॅबिस्मॉलॉजिस्ट. आज आपण चर्चा करणार आहोत मायोपिया म्हणजे निकटदृष्टिता किंवा नियर साइटेडनेस. मायोपिया म्हणजे मुलाला जवळचं छान दिसतं पण दूरचं धुसर दिसतं. ओळखायचं कसं? म्हणजे मुलगा प्रत्येक गोष्ट ही जवळ घेऊन बघत असेल किंवा टीव्हीच्या अगदी जवळ जाऊन पाहत असेल, तर ही काही लक्षणे जिथं आपण शंका घेऊ शकतो की मुलामध्ये कदाचित मायनस नंबर असण्याची किंवा मुलाला मुळातच चष्मा असण्याची शक्यता आहे. आजकाल इतकं मायोपियाबद्दल का बरं बोललं जात आहे? कारण याचं प्रमाण सातत्यानं झपाट्यानं वाढत चाललंय. कोणत्याही शाळेतल्या एक वर्गामध्ये गेलात तुम्ही तर वर्गातील 30% मुलांना हा मायनस नंबर असतो. 30% म्हणजे प्रत्येकी 3 मुलापैकी एका मुलाला मायनस नंबर असतो. मग हा बळावण्याचं किंवा ही मायोपियाचं प्रमाण वाढण्याचं कारण काय आहे? तर बदलती जीवनशैली. फक्त बदलती जीवनशैली नसून त्याचे काय रिस्क फॅक्टर्स आहेत, काय जोखमीचे फॅक्टर्स आहेत ते पण आपण विचारात घेऊयात. सो जर आई आणि वडिलांमध्ये मायनस नंबर असेल किंवा आई वडील दोघांमध्येही मायनस नंबर असेल तर मुलामध्ये मायनस नंबर येण्याचं किंवा मायोपिया येण्याचं प्रमाण दुपटीनं बळावतं. त्याहून जी आपली जीवनशैली आहे की जास्तीत जास्त अधिक काळ आजकाल मुलांचा मोबाईल, स्क्रीन्स, लॅपटॉप, टॅबलेट्स यांच्यावरती जातो. अगदीच ते नसेल तर कितीतरी मुलांना लिखाणाची, वाचनाची खूप आवड आहे आणि आपल्याकडे अभ्यास आणि कॉम्पिटेटिव्ह लाईफस्टाईलमध्ये खूप तासनतास अभ्यास करत असल्यामुळे देखील डोळ्यांवरती ताण वाढतो. ह्या सगळ्या प्रकारामध्ये जसं आपण आपल्या लहानपणी, कित्येक पालक म्हणतात पण आपल्या लहानपणी हे नव्हतं, आमच्या लहानपणी इतका मायनस नंबर नव्हता. कारण लहानपणी बाहेर जाण्याचं प्रमाण आणि खेळण्याचं प्रमाण खूप होतं, जे आजकाल कमी होत चाललंय. आजकाल रोज मुलांना दिवसातील 2 तास उजेडामध्ये बाहेर खेळायला जाण्याची संधी सुद्धा मिळत नाही. सो ह्या सगळ्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हा मायनस नंबर येण्यामध्ये आणि तो झपाट्याने वाढण्यामध्ये होतो. तुमच्या मनामध्ये इतर पालकांसारखेच प्रश्न असतील किंवा हा नंबर हळूहळू कमी होणार का? किंवा काही पालक तर असं समजतात की हा नंबर पुढे जाऊन लॅसिक किंवा लेझर करून घालवताच येतो, म्हणजे आत्ता चिंता करायची गरज नाही. तर हा अगदी सुशिक्षित पालकांचा सुद्धा मोठा गैरसमज आहे. जर लहान मुलाला चष्म्याचा नंबर असेल तर वयाच्या 18व्या वर्षापर्यंत चष्मा हा घातलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर हवं तर तुम्ही लॅसिक आणि लेझर करू शकता. परंतु लहानपणी मात्र चष्मा घालणं अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्ही लेझी आय पासून मुलाला वाचवू शकता. मग पालक म्हणून आपण याच्यासाठी काय करू शकतो? तर याच्यामध्ये काही जीवनशैलीमधले बदल तुम्हाला सांगू इच्छिते. ते म्हणजे मुलांना दिवसभरातील किमान 2 तास बाहेर उजेडात नैसर्गिक प्रकाशात खेळायला पाठवणे. त्याच्या व्यतिरिक्त 20-20-20 रूल आहे, म्हणजे दर 20 मिनिटाला 20 मिनिटाची नियर ऍक्टिव्हिटी, मग ते तुमचं वाचन लिखाण असो किंवा काही हॉबीज असतील, मुलांचे छंद जोपासायचे असतील किंवा स्क्रीन टाइम असेल. कधी मुलं आजकाल स्क्रीनवरतीच अभ्यास करतात, ऑनलाईन क्लासेस असतात. सो दर 20 मिनिटानंतर 20 सेकंदाचा ब्रेक घ्यावा आणि 20 फूट दूरवरची काहीतरी गोष्ट बघावी. मग खिडकीतून बाहेर दिसणारा डोंगर असेल, गाडी असेल, बिल्डिंग असेल. सो हे 20-20 रूल हा नियमितपणे फॉलो व्हायला पाहिजे, जेणेकरून हा मायनस नंबर झपाट्याने वाढणार नाही. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे नंबर वेगाने वाढू नये म्हणून ड्रॉप्स असतात जे डोळ्यामध्ये रोज घालायचे असतात. याच्यासाठी स्पेशल बनवलेले चष्मे सुद्धा असतात आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस सुद्धा असतात. तुमच्या ह्या आणि अशा अनेक शंकांचं निरसन करण्यासाठी HV देसाई आय हॉस्पिटल येथे लहान मुलांसाठी अद्ययावत नेत्रचिकित्सा केंद्र कार्यरत आहे. तर आपल्या पाल्यासह इथे जरूर भेट द्या. धन्यवाद.